श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची पूजा करताना हे 6 संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुमाऊली म्हणजे स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवांची कृपा नक्की होते, आपल्यावर देव प्रसन्न होतात. आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहे. देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात, पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. आपण संकेत मानत नाही. आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत. या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहेत, देवाने आपली पूजा स्वीकारली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत. तुमची श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराल. 1. भिकारी किंवा लहान बालक. स्वामी भक्तांनो, बराच वेळेला आपल्या घरी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात. तर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. भक्तांनो, त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकामी हाताने परत पाठवू नये. घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचा पोट भरावं. लक्षात ठेवा, अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही, उलट दान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळे पूजेनंतर भुकलेले अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच सोपा उपाय आहे. 2. धूप किंवा अगरबत्ती. स्वामी भक्तांनो, आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत. लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसा येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुगंध व प्रसन्न वाटू लागते. 3. दिव्याचा प्रकाश. स्वामी भक्तांनो, आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला, दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवान साक्षात आपल्यासमोर आहे व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे, स्वीकारली आहे. देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. अशा वेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील त्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही देवासमोर सांगाव्यात. आपल्या सगळ्या अडचणी किंवा दुःख दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होतील. 4. शुभचिन्ह. आपण खूप वेळा पाहिले असेल की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीचा घरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात. जर आपण देवपूजा करत असताना जर आपल्याला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम, स्वस्तिक किंवा इतर कोणतीही शुभचिन्हे दिसत असेल तर आपल्या पूजेने देव खूपच प्रसन्न झाले आहे आणि लवकरच आपल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत, सगळ्या इच्छा पण पूर्ण होणार आहेत. 5. पाहुणे. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते. तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर लक्षात घ्या देव तुमच्या घरी प्रकट झाले आहे. कोणत्याही रूपात येऊ शकतात. त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागवू नका. त्यांचे योग्य ते आदर करा आणि जमेल तेवढी सेवा नक्की करा. भक्तांनो, अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पाहुणे हा देवाचा एक अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो. देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करेल. घरात लक्ष्मी वास सदैव राहील. लक्षात ठेवा, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये. त्यांचे मन दुखवू नये, त्यांचा आदर करावा. 6. फुलांचा संकेत. स्वामी भक्तांनो, आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो. देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्यासमोर पडले तर समजा की देव आपल्या पूजाने प्रसन्न झाले आहे आणि त्यांनी
आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवान आपल्यावर प्रसन्न आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील, चांगले दिवस येतील हा संकेत देत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणतेही संकेत मिळाले असेल तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात देव आहेत. स्वामी म्हणतात, तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकरच दूर होणार आहे. मी चराचर व्यापरून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशी मीच आहे, गणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मीपणा हा दूर ठेवा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात आधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असते. त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्या परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. जीवनात कधी दुःखी आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधीनी राहा, सुखी व्हाल. तर मित्रांनो, हा आजचा स्वामी संदेश लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भाग्यवान ठरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.